संदीप नाईक यांच्या घर वापसीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदीप नाईक यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता। त्यांच्या घर वापसीची चर्चा का सुरू झाली आहे पाहूयात, त्याबद्दलचा हा सविस्तर वृत्तांत। नवी मुंबईचे संदीप नाईक घर वापसी करणार। संदीप नाईक भाजपमध्ये येण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनीती। विधानसभा निवडणुकीत वडील गणेश नाईक भाजपमध्ये तर मुलगा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असं चित्र पाहायला मिळालं। बेलापूर मधल्या जोरदार लढाईत भाजपच्या मंदा म्हात्रेंनी संदीप नाईकांचा पराभव केला। निसटत्या मतांनी मंदा म्हात्रे विजयी झाल्या। राज्यात महायुतीला भरघोस यश मिळालं असून नवं सरकार स्थापन झालंय। आता तुतारी हाती घेतलेल्या संदीप नाईकांना मात्र घर वापसीचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईकांना याबाबत विचारल्यावर आमच्या कुटुंबात निर्णय स्वतंत्रता असते असं सांगून त्यांनी यातला सस्पेन्स वाढवलाय। ज्याला आपण मतस्वातंत्र्य, मनस्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य म्हणतो ना, त्याला ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असलं। आमच्या कुटुंबामध्ये टोटल स्वातंत्र्य आहे। ओके, संदीप नाईकला मी म्हटलं होतं की तू ऐरोलीमधून लढ, कशाला का, मी तर 15 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आणि मंत्री होतो, तर म्हणलं म्हणजे माझा कार्यभाग उरकलेला आहे। आता तुम्ही लोक तुमची उभारी घेण्यासाठी त्यांनी सांगितलं नाही। संदीप नाईकांच्या घर वापसीच्या चर्चांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले। भाजपातील मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईकांचा पराभव करत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे। आता संदीप नाईकांना घर वापसीचे वेध लागलेत। गणेश नाईकांना मंत्रिपद आणि संदीप नाईकांची घर वापसी झाल्यास नवी मुंबईत नाईकांची ताकद वाढणार आहे। त्यामुळे मंदा म्हात्रेंचं भाजपाचं महत्त्व कमी करण्याचा हा डाव आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। नवी मुंबईत नाईक कुटुंबाचं राजकीय वर्चस्व आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदीप नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। निवडणुकीत पराभव झालेल्या संदीप नाईकांना आता पुन्हा घर वापसीचे वेध लागलेत का, हे येत्या काळातच स्पष्ट होईल। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।